नाशिकच्या देवळाली गाव परिसरातील कपालेश्वर या इमारतीमध्ये जीएसटीचा छापा पडलेला आहे। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पुण्याहून जीएसटी विभागाची एक गुप्तचर टीम नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। सकाळी 7:30च्या सुमारास हे पथक नाशिकमध्ये आलेलं होतं आणि या इमारतीमध्ये राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरच्या घरी हा छापा टाकण्यात आलेला आहे। बनावट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शासनाची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि त्या माध्यमातून आता संपूर्ण तपास हा केला जात आहे। गेल्या काही दिवसांमध्ये झालेले व्यवहार हे देखील तपासले जात आहेत आणि या सॉफ्टवेअरचा वापर कशासाठी केला जात होता, नेमकी शासनाची फसवणूक ही कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे याची देखील माहिती घेतली जाते। पोलीस सूत्रांकडून जी माहिती मिळते त्या आधारे या घरामधनं एक पिस्तूल देखील जप्त करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर 6 जिवंत कारतूस देखील जप्त करण्यात आलेली आहेत। हे पिस्तूल आणि कारतूसांची आवश्यकता का होती, त्याचा लायसन परवाना यांच्याकडे होता का, याबाबत देखील तपास केला जातोय। त्यामुळे संपूर्ण गाव परिसरामध्ये, देवळाली गाव परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे। आता या तपासामध्ये काय काय बाहेर पडतं, इथून पुढे याची लीक अजून कुठे कुठे होती, हा संपूर्ण तपासाचा भाग असून त्या दृष्टीने तपास केला जात आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।